बस का? हा बस झालं त्या बरोबर आहे ना. ज्या कुठं इथं पाट्या पैसे लावायला जाणार आहे ती बेजार होती बाय. सोपं काम नाही. सुरुवातच झाली ती सुरुवात. मित्रांनो तर माझा आवाज क्लिअर येणार नाहीये कारण आपण गाडीमध्ये आहोत आणि गाडीमध्ये असल्यामुळे बाहेरचा आवाज आणि हवा वगैरे यामुळे आवाज क्लिअर येणार नाही. तर मित्रांनो आज आपण चाललोय पुण्याला. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला की मी पुणे सोडलंय, जॉब सोडलाय आणि आता पूर्णतः गावाकडे येणार आहे. तर त्यासाठी जे राहिलेलं सामान वगैरे आहे घरातलं सामान, साहित्य, बेड वगैरे जे काय, TV, मोबाईल, कॅमेरा, मोबाईल माझ्यासोबत आहे, कम्प्युटर वगैरे जे काही आहे ते आपल्याला इकडे घेऊन यायचं आहे. त्यासाठी आज आपण चाललोय आणि आपल्यासोबत आपले बंधू लक्ष्मणराव आणि गजानन महाराज. तर मित्रांनो चला आजची सफर कशी राहते, काय राहते बघूया आपण आणि आजची पूर्ण सफर तुम्हाला दाखवणार आहे मी. तर स्टे ट्यून. मित्रांनो आता पुण्याच्या जवळजवळ पोहोचलो आहे आणि करंजे घाटाच्या जस्ट वरती आलोय. पण अक्षरशः स्वर्गातले देव दिसले आम्हाला 5 मिनिटं अगोदर. कसा शॉट झाला पण म्हणजे दिवस लागले होते पण EST महामंडळ समोरून आलं, त्याने रॉंग साईडनं टाकले आणि तो ट्रकच्या पाठीमागं होता. अचानक समोर आला म्हणजे मी एक्सप्लेन पण करू शकत नाही, अशा अचानक घटना झाली होती. मी म्हणतो काही सेकंद इकडे तिकडे जर मुवमेंट झाली असती मग आजचा ब्लॉग शेवटचा ब्लॉग. त्याला काय हरकत नाही, आपण आता जवळजवळ आलोय. तर तिथे गेल्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ चालू करूया आपण. चला. मी जिथे अगोदर पुण्यामध्ये राहायचो त्या ठिकाणी मी पोहोचलोय रूमवरती आणि आता जो पसारा आहे तो लावण्यामध्ये जेवढी परेशानी झाली नाही आहे किंवा जेवढा त्रास झाला नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्रास आता होणार आहे असं वाटायला लागलंय. मी बघू शकता आजूबाजूला पूर्ण सगळं सामान वगैरे पसरलेलं आहे आणि बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो तुम्हाला. तर हे सगळं साहित्य आहे अशा प्रकारे. स्वामी समर्थांचा फोटो सुद्धा, हे सगळे साहित्य आपल्या. आणि आता हा पूर्ण पसारा काढण्यात येत आहे. भरपूर अशा आठवणी यामध्ये आहेत. खूप साऱ्या आठवणी पुण्यामध्ये. जवळपास 4 वर्ष मी होतो या ठिकाणी, याच रूमवरती, याच फ्लॅटवरती. तर 4 वर्षाच्या आठवणी पूर्ण इथे आहे आणि ह्या सगळ्या आठवणी माझ्यासोबत तर येणार आहेच, पण काही आठवणी ह्या जागेला बांधून राहतील आणि त्या सगळ्या आठवणी मनात साठवणं थोडंसं अवघड आहे. आणि काही आठवणी अशा आहेत की ज्या आठवल्या तरी, मनात आल्या तरी डोळ्यात टचकन पाणी उतरतं. अशा भरपूर साऱ्या आठवणी या जागेच्या आहेत. त्यामुळे काय हरकत नाही तुम्हाला इमोशनल न करता आपण पुढे जाऊया आणि हे सगळा पसारा जो आहे तो आवरावर करून घेऊया. तर चला.
तर अशा पद्धतीनं सगळं साहित्य आहे बेडमध्ये ठेवलेलं आणि आता हे संपूर्ण भरून बेड उकळून पूर्ण करायचं आहे आणि ते आपल्याला आपल्या गाडीमध्ये टाकायचं आहे. आपण पिकअपमध्ये आलो आहे आणि पिकअपमध्ये सगळं साहित्य आलं पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे आणि ते घेऊन जायचं आहे. तर चला पुढची कामगिरी करावी लागणार आहे. चला. हे दोन जे माणसं बसले आहेत हे महान आत्मा आहे. महान आत्मा याच्यासाठी की या दोघांनाही आज उपवास आहे आणि सकाळपासून फक्त काय खाल्लंय काहीच नाही. फक्त पाण्यावर आहे आणि आता त्यांनीच बाटल्या आणलेल्या पाण्याच्या आणि त्याच पाण्याच्या बाटल्या पिणं चालल्या. आणि हो ते जे पाठीमागे दिसतंय ऑइल ब्रेक ऑइल आमच्या गाडीचं ब्रेक जे थोडंसं हलकं लागायला लागलं आहे तर त्यामुळे थोडंसं ब्रेक ऑइल घेऊन आलो जेणेकरून रात्रीचा प्रवास आहे त्रास होऊ नये. यांना पण ऑइलची गरज आहे. यांना पण जेवणाची गरज आहे फ्लुइडची कारण उपवासाली माणसं आहे. तर चला आई आवरा उठा पटापट आवरा. मी बॅग भरल्या सगळ्या. मित्रांनो मी जसं सांगितलं होतं तुम्हाला की गाडीचा प्रॉब्लेम चालू झाला आहे आणि अक्षरशः आता 12 वाजले. 11 वाजून 50 मिनटं झालेत आणि गाडीचा प्रॉब्लेम झाला. अजिबात ब्रेक येत नाही आहे. ब्रेक अजिबात लागत नाही आहे आणि गाडी फुल भरली आहे. नुसती परेशानी चालू रे बाबा. सांगतो त्याला सांगतो तेटलं कर भाई. थोडं क्रॉस झालं अलीकडे घ्यावं लागलं. गॅप चढायला उठे टाकले ना बस का. हा बस झालं त्या बरोबर आहे ना. जॅक पुढं इथं पाठ्या पैसे लावायला जाणार आहे. इकडे टायर साईड ना नात गोळा कार्यक्रम झालाय बाबा. यो हौसीनं केला पतीन त्याला फुटली रगत पिती. झाल्या ना ज्या दिवशी 100% बेजार होते बाय. सोपं काम नाही. सुरुवातच झाली. सुरुवात एकदा झाली की झाली विषय संपला. अरे कुंकू काय बाया लहान घे बरे. थांब मी करू का. तिकून पलीकडूनच चढा लागेल. अरे पलीकडून दिसना ना काम बी लागेल. 11 वाजता 6 वाजता आलो तू. चिमटापासून बाई. दाजी रान का ते काय कोण जरशी अरे मग टाक देते पाहिलं होतं बरं. ते काय झाले हा. अरे ते आता लक्षात आहे ना. जाऊ आम्ही डबल उभा केली का तिथून धकलो बरं. ऑइल टाकलं तिथून धकलो. पुढं आलं रे म्हणतं मला ब्रेकच लागा ना तर उभं करून पाहिली मग आणि त्या डब्यात ऑइल पाहिलं तर ऑइलच गायब झालं पूर्ण. हो ना आधी माहित असतं तर डबा उलथिलाच नसता. अरे मग कुठं टाकायचं माहित नाही ना. कुठं टाकायचं. शेवटी काम काही झालं नाही मित्रांनो आणि तशीच आता हळूहळू गाडी परतीच्या मार्गाकडे लावली आहे. कारण तो मॅकॅनिकला फोन लावलेला आणि तो येतो म्हणे पण तो काही आला नाही आहे. आणि बराच वेळ वाट बघून आम्ही लाईक 1-1.5 घंटा वाट बघितली त्याची
तो नुसता आलो आलो म्हणायचा आणि आला नाही, आणि त्यामुळं मग म्हटलं आता निघणं गरजेचं आहे. आता 2 वाजलेत आणि 2 खूप जास्त वेळ झालेला आहे, त्यामुळे आम्ही निघण्याचा निर्णय घेतला आहे. तर चला मित्रांनो, उद्या भेटूया. आज खूप थकलो आहे आम्ही सगळे. पोटाला जेवण नाही आहे, काहीच नाही आहे. फक्त दुपारी केळी वगैरे खाल्ली होती, बस तेवढ्यावरच आहे. त्या दोघांना तर उपवास होता, मला तर उपवास नव्हता, पण त्या दोघांना चांगलाच उपवास घडला. ठीक आहे, चालतंय. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.